खूप आनंद झालाय. तिने आमच्या सगळ्याबरोबर अख्ख्या बार्शीला, सोलापूर जिल्ह्याला, महाराष्ट्राला प्राऊड केलंय. आणि एक आई म्हणून तिने मला जे काही दिलंय, जो आनंद दिलाय, तो शब्दामध्ये वर्णन करणं खरंच खूप मुश्किल आहे. आपल्या सगळ्यांच्यासाठीच ही आनंदाची गोष्ट आहे. प्रत्येक महाराष्ट्रीयांनी चीअर करावं. आणि कदाचित तिने एक उदाहरण सगळ्यांच्या समोर ठेवलंय की ग्रामीण भागामध्ये राहिलं तर आपण ह्या हाईट्स गाठू शकत नाही. असं जे काही ग्रामीण भागातल्या मुलांना थोडंसं असं वाटत असेल की अरे मी इथे राहतो म्हणून मी हे स्वप्न पूर्ण करू शकत नाही, तर असं काही नाही आहे. तुम्ही जर हार्डवर्क, डिसिप्लिन ठेवलीत तर नक्कीच तुम्ही अचीव्ह करू शकता. हे तिच्या माध्यमातून मला असं वाटतं आपल्या सगळ्यांच्या समोर आलंय. प्रार्थना सध्या सानिया मिर्झा टेनिस अकॅडमी हैदराबादमध्ये प्रॅक्टिस करते. इम्रान मिर्झा सानियाचे वडील प्रार्थनाचे कोच आहेत. प्रार्थनाचा गेम गेल्या वर्षभरात त्यांनी रिमोल्ड केला म्हटलं तरी चालेल, कारण गेल्या वर्षभरामध्ये तिला 11 टायटल्स, इंटरनॅशनल टायटल्स 11 तिला मिळालेले आहेत. अतिशय तिच्यावरती मेहनत मिर्झा सरांनी घेतली आहे. खरं म्हणायला गेलं तर मेजर जी कुठली गोष्ट आहे ती म्हणजे तिचे वडील, की सतत म्हणजे सगळ्यात मोठी आयुष्यामध्ये जर सगळ्यात प्रेशियस गोष्ट कुठली असती तर तो आहे टाईम. आणि तिच्या वडिलांनी पूर्ण 24 तास तिच्याबरोबर ते राहिले. नोकरी सोडून तिच्याबरोबर प्रत्येक टुर्नामेंटला असं नव्हे तर डे टू डे प्रॅक्टिसला, तिच्या सराव करताना प्रत्येक ठिकाणी 24 तास म्हणजे 12/7 ते तिच्याबरोबर होते. तिला मानसिक आधार देणे, तिच्याबरोबर सगळ्या गोष्टी अगदी बॉल टू बॉल शेअर करणे त्यांनी केलंय. आणि मला वाटतं की प्रार्थनाच्या यशा इतकंच त्याचं पण यश आहे. सो आमच्या सगळ्या फॅमिलीच्या दृष्टीने खूप छान गोष्ट आहे. ऑफकोर्स आय एम व्हेरी 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 हॅपी. ती फायनली ऑलिम्पिक्स खेळते, कारण की तिला नेहमी ऑलिम्पिक्स खेळायचं होतं, कारण की दॅट इज द बिगेस्ट थिंग यू कॅन एव्हर प्ले. आणि तिला सानिया मिर्झा बरोबर खेळायचं होतं, कारण की ती तिची आयडल आहे. व्हेरी हॅपी अँड प्राऊड ऑफ हर. शब्दात न मावणारा आनंद आहे माझा. माझ्या आयुष्याच्या 80 वर्ष चालू आहे. मी काही पाहणार नाही. एक अतिशय मोठा आनंद आणि स्वप्न तिनं माझं पूर्ण केलं. प्रार्थनाची आजी म्हणून घेण्यात मला जो काही आनंद आहे तो आनंद मी शब्दात सांगत नाही. तिच्या या निवडीनं आनंदाचा कल्पवृक्ष माझ्या अंगणात आज लावला गेला असं मी म्हणेन. भगवंताची कृपा, तुमच्या सर्वांचे सदिच्छा आणि आशीर्वाद बार्शीकरांचे असेच तिच्या मागे राहून एवढी माझी भगवंताकडे प्रार्थना.